नमस्कार. फायनली आपण पाहतोय सकाळ सकाळची वेळ असते. नंदिनी छान सगळं आवरून आता बाहेर जाण्याची तयारी करत असते. त्याच दरम्यान तिला आता एक फोन आलेला असतो आणि तो फोन आता ती रिसीव करते. तर समोरून एक बाई बोलत असते. ताई ताई कुठे आहात तुम्ही? ताई तुम्ही लवकर या ना. असं आता अचानकपणे ऐकल्यामुळे नंदिनी बोलू लागते. अहो ताई कोण बोलताय तुम्ही आणि कुठून बोलताय? त्यावर आता ती बाई म्हणत असते, मी तुमच्याच आनंद विनासमधून बोलत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनीला थेट समजून चुकलेलं असतं की काहीतरी मोठा घोळ आहे. आणि नंदिनी म्हणत असते, तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरच आपल्या आनंद निवासमध्ये येत आहे. आणि अशातच आता तिने फोन ठेवलेला असतो. आता तिची घाई असते की लवकरात लवकर त्या बाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ती आनंद निवासमध्ये जाण्यासाठी घाई करत असते. आता घाई गडबडीमध्ये बोलणाऱ्या नंदिनीला थेट जीवा विचारतो, नंदिनी काय झालंय? त्यावर नंदिनी म्हणत असते, एका बाईचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि ती आनंद निवासमध्ये आली आहे. मलाही आनंद निवासमध्ये अर्जंट निघावं लागणार आहे. त्यावर आता असं बोलून नंदिनी बाहेर हॉलपर्यंत पोहोचलेली असते आणि तेवढ्यात जीवाने शर्ट घालून तो बाहेर आलेला असतो. तेवढ्यात घाई गडबडीत जाणाऱ्या नंदिनीला मानिनी विचारत असते, काय ग नंदिनी, अचानकपणे कुठे निघालीस तू? त्यावर नंदिनीने आता सांकेतिक भाषेमध्ये मानिनीला जे काही सांगायचं आहे ते सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणत असते, आई आलेच मी. आणि तेवढ्यात आता जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी असं काय करतेस, मी येतो ना तुला सोडायला. त्यावर आता नंदिनी जीवाला म्हणत असते, अहो काही गरज नाही आहे, जाईन मी माझी. त्यावर जीवा म्हणत असतो, असं काय करतेस, मी येतोय म्हणतो ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही मला आज सोडाल, उद्याचं काय परवाचं काय. असं म्हणून आता नंदिनीने असं म्हटलेलं असतं की राहू दे, मला अर्जंट निघावं लागतंय. आणि नंदिनी आनंद निवासमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता नंदिनीला घराबाहेर जाताना पाहून मानिनी लगेचच बोलू लागते, काय रे जीवा, काय चाललंय तुमच्या दोघात? नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला असावा. मी तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल बोललं नाही पाहिजे, पण शेवटी मी आई आहे, मला जाणून घेण्याचा अधिकार आहेच ना. सांग बरं काय झालंय तुमच्या दोघांमध्ये. त्यावर मात्र आता जीवा नकळतपणे स्टार्ट टू एंड सगळं काही बोलून टाकतो. आणि मग लगेचच मानिनी म्हणत असते, जीवा काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का? आणि अशातच आता थेट जीवाला कळून चुकलेलं असतं, जे बोलायला नको हवं होतं तेच मी आईजवळ बोललेलो आहे. आणि तेवढ्यात आता मानिनी म्हणत असते, जीवा केवढी मोठी चूक केली आहेस तू. खरं तर याला चूक म्हणता येणार नाही, याला गुन्हा म्हणता येईल. तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रमादित्य घरी आलेले असतात आणि मानिनीला चिडलेलं पाहून विक्रमादित्य बोलू लागतात, काय गे मानिनी, एवढा पारा का वाढलाय तुझा? त्यावर लगेचच मानिनी म्हणत असते, बरं झालं तुम्ही आलात. तेवढ्यात मानिनी आता विक्रमादित्याला सगळं काही सांगणार याची भीती जीवाला वाटू लागते. आणि मग जीवा लगेचच मानिनीला इशाऱ्यात म्हणत असतो, आई प्लीज बाबांपर्यंत काही नेऊ नकोस. त्यावर आता मानिनी म्हणत असते, जीवा काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का? त्यावर विक्रमादित्य म्हणत असतात, काय चाललंय काय आई मुलामध्ये. आणि अशातच आता मागून आलेल्या काव्याने थेट आता मानिनीला हाक मारलेली असते. ती म्हणत असते, काकू. आणि अशातच आता जीवा मागे वळून पाहतो तर काव्या छान अशी तयार झालेली असते. त्याच वेळेला लगेच जीवा मानिनीला बोलतो, खरं सांगू का, मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, जीवा एक मिनिट, काय झालंय? खरं तर मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही आहे, प्लीज असं नको ना वागूस. खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय, त्रास. त्यावेळेला जीवा म्हणतो, आई मला काव्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही. खरं सांगायचं तर मला कायम फक्त आणि फक्त नंदिनीसोबत संसार करायचा आहे, तिच्या सोबत राहायचं आहे, बाकी काही नाही. त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, आई खरं सांगू का, मला सुद्धा पार्थसोबतच संसार करायचा आहे, मला पार्थशिवाय दुसऱ्या कोणासोबतही राहायचं नाही. त्यावेळेला मानिनी जीवाचं थोबाड फोडते आणि मानिनी जीवाला बोलते, पुरे झालं. खरं तर जीवा तुझं वागणं चुकीचं आहे, मला खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय.
तेव्हा लगेच जीवा म्हणतो, आई तुला त्रास होतोय, मला नाही का होत? मला किती त्रास होतोय ते माझं मला माहिती आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा प्लीज स्वतःला शांत कर आणि तू शांतच राहा. या गोष्टीचा आता तू विचार करू नकोस. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता मला या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. खरं सांगायचं तर मला पार्थसोबत संसार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन. पण प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते. शेवटी जीवा मानिनीला बोलतो, आई नको काळजी करू, सगळं काही नीट करेन मी. तुला काळजी करायची गरज नाही. त्यावेळेला मानिनी बोलते, काळजी करायची गरज नाही? अरे बिचाऱ्या, त्या नंदिनीकडे बघितलंस का तू? तिची काय अवस्था झाली ती? अरे जरा विचार कर. तुझ्यामुळे बिचारी ती कोलमडले. ते ऐकून मात्र मानिनी मोठ्याने हे बोलताच जीवा बोलतो, कळतंय आई, मला सगळं काही समजतंय. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी अजिबात माफ करणार नाही. आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय, त्रास. तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते. मानिनी मोठ्याने बोलते, आता सर्वच काही संपलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे लवकरात लवकर नंदिनीला काही करून मनवायचं आणि शेवटी जे पाहिजे तेच करायचं. कळतंय का जीवा? त्यावेळेला जीवा बोलतो, आई मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे. प्लीज माझ्या बोलण्याचा नीट विचार कर आणि नंतर काही ते बोल. तेव्हा लगेच मानिनी बोलते, मला आता कोणाच्याच बोलण्याचा विचार करायचा नाही. आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे, ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट होईल. पण एक गोष्ट मात्र लवकरात लवकर सिद्ध झाली पाहिजे, ती म्हणजे काहीही झालं तरी आता जे काही चालू आहे ते थांबलं पाहिजे. जीवा प्लीज विचार कर. त्यावेळेला जीवा मानिनीकडे बघतच बसतो आणि मानिनीला बोलतो, आई तू नको काळजी करूस, मी सगळं काही नीट करेन. तुला काळजी करायची गरज नाही आई. आता लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थितच होणार. आणि तू एकच गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे मी सगळं काही नीट करून देणार म्हणजे देणारच. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच मानिनी जीवाला बोलते, जीवा ही शेवटची संधी आहे हा तुला. जर का या संधीचा तुला अजिबात लाभ घेता आला नाही तर मात्र मी तुला सोडणार नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिथून निघून जाते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जीवा नंदिनीला मनवू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.